मला काय सांगाल, यंदा सिद्धरामेश्वरांच्या यात्रेसोबतच निवडणुका सुद्धा आलेल्या आहेत महापालिकेच्या. सिद्धरामेश्वरांकडे काय मागणं मागणं? सोलापूर शहर ग्रामदेवसी सिद्धरामेश्वरची यात्रा यंदाच्या प्रतिवर्षाप्रमाणे जानेवारी 11 तारखेपासून सुरू होते. यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकांचं मतदान 15 तारखेला असल्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी सगळ्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे. ज्या सोलापूर शहरामध्ये या यात्रेसाठी आंध्र, कर्नाटक आणि या सोलापूर महाराष्ट्रातल्या अनेक लोक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात. जे कोणी नोकरीच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं बाहेर गावी गेलेले तेही यात्रेमध्ये येत असतात. पण आज यात्रा देवाची भक्ती ही भक्तीचा विषय आहे आणि निवडणुका हा वेगळा आहे. आणि निवडणुका हा प्रचार होतच राहील. तर निवडणुका होणार आहेत, मतदान होणार आहे, लोक मतदान करतील, पण त्याच्यामध्ये भक्ती सोडणार नाही किंवा देवाची यात्रा मध्ये सहभागी होऊन हा सगळ्या कार्यक्रम पार पाडतात. सिद्धरामेश्वरांकडे काय मागणं मागितलं? सिद्धरामेश्वरांचं त्यांनी सातत्याने निर्वोधक सिद्धरामेश्वरांचं त्यांनी नेमत असतं. त्यामुळे मी सिद्धरामेश्वराला जे मागणी करायची काय करत नाही, प्रत्येकाच्या माणसाची अडचण त्यांना माहित आहे आणि ते स्वतः ते सोडून येतात. सातत्यानं त्यांचा आशीर्वाद असतो. आज एवढं आहे की सोलापूर शहराचा विकास व्हावा, सोलापूर शहरातल्या लोकांना हाताला नोकऱ्या मिळावं, नवीन उद्योगधंदे यावं, आयटी पार्क आता शासनाने जी मंजुरी मिळाली ती लवकरात लवकर कारवाई करून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.